खूप सुंदर दिसत होती ही. 11चा हा सेट आहे. कारण आम्हाला जायचं आहे उद्या सासरी. गुड मॉर्निंग. तर आता जवळपास 11:30 झालेले आहे. माझं सगळं सकाळचं आवरून झालेलं आहे. स्वयंपाक पण झाला, पूजा पण झाली, नाश्ता पण झाला. पिल्लूचं खेळणं सुरू आहे. कारण मी सकाळपासून कपडे धुवून राहिली. 2-3 दिवस झाले कपडे खूप जास्त पेंडिंग होती धुवायची. आणि आम्हाला जायचं आहे उद्या सासरी. तर त्यामुळे म्हटलं नंतर आल्यावर खूप जास्त प्रवासाचा थकवा जाणवेल. तर त्यापेक्षा म्हटलं आधीच हो बाबा कर घडी करत आहे कपड्यांच्या. नाही तू कर. ते घे पिल्लू. व्यवस्थित. व्हेरी गुड. तुझे केस कुठे गेले? तिला माझेच ब्लॉग बघायचे असतात टीव्हीवर. कारण त्यामध्ये पिहू दिसते बनवून. मग तिला स्वतःलाच बघायचं असते की आपण कसं करतो, काय करतो. म्हणून तिला तो एक नागपंचमीचा ब्लॉग लावून दिलेला आहे. आता तिचं कंटिन्यू सुरू आहे बघणं. ज्या ब्लॉगमध्ये ते दिसते थोडं का असे ना, पण तिला तिचं लावून देत असते. इशू दिसते. कोण दिसते? इशू दिसते. आमचं कपड्यांचा पसारा आहे. मी सकाळीच बेडशीट धुवून ठेवलेला. कारण आम्हाला जायचं आहे उद्या सासरी. हा लाईट पाहिजे होता यामधला, झुंबर मधला. तर तो म्हणत होती तो वाला लाईट लावून दे म्हणून. कोणता लाईट पाहिजे तुला? बंद करते मी. बंद करू का? बाबी, ए बाबी, राग आला का? नाही आला? बरं ये मग इकडे ये. चालूच आहे. घे. ऍपल, बॉल, कॅट, डॉग, हत्ती, फिश, आईस्क्रीम, अंडू, चिव, डॉल, गाडी, छत्री. व्हेरी गुड. टाइम. आम्ही ते सगळं व्यवस्थित जसं ज्या लँग्वेज मध्ये जमेल आम्हाला त्या लँग्वेज मध्ये आम्ही लर्न करून घेतलं. चांगल्या उलट थोडंफार प्रॅक्टिस होऊन जाते घरीच. त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या. जसं चिपकवून दिलेलं आहे मी वॉलवरच. आणि तिला जसं आपले रेग्युलर लँग्वेज आहे त्याच लँग्वेजमध्ये मी आधीच समजून सांगितलं. त्यानंतरच मग मी तिला इंग्लिशमध्ये थोडंफार गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे असं अल्फाबेट्स असं मी लावलेलं आहे इथे. आणि इथे बॉडी पार्ट्सचं लावलेलं आहे. हे पण तिचे पूर्णच लर्न झालेले आहे. इथे सांगायचं का? बरं सांग इथे. दादा. आम्ही त्याला दादा म्हणतो असं. बरं. दादाचे डोळे कुठे आहे? डोकं कुठे? डोकं बोटाने सांगायचं बाबा.
हा व्हेरी गुड. केस व्हेरी गुड. फिंगर, नाक, कान, हात, पाय. हो ती फिंगर आहे बाबी. पाय, पोट, दात, जीभ. व्हेरी गुड. छान छान. घरी काही ना काही टीव्ही वगैरे बघण्यापेक्षा हे असे चार्ट्स मी मेशोवरूनच ऑर्डर केलेले होते आणि आता ते असेच चिपकवून दिले इथे आणि एक हॉलमध्ये आहे. थोडंफार तिथे होऊन जातं. तर हे पंचचे आम्ही 1 किलो ऑर्डर केलेले आहे फ्लिपकार्टवरून. कोण चाललं? भूर. भूर चालली. बाय बाय बब्बी. कम्फर्ट पाहाल बरं व्यवस्थित आहे का? ते मायक्रोफायबरची पाहिजे होते, ते त्याचं कसं व्यवस्थित राहते. खाली घ्यावं लागेल मे बी इलेस्टिक. हां घ्या आणखी. बस जमलं. बस इथं बस. कम्फर्टेबल आहे का? कम्फर्टेबल नसेल तर रिटर्न करू आपण त्या घरी. खाली घ्यावं लागेल इलेस्टिक. जमलं जमलं. कुठे चालली पिल्लू? भू चालली. कोणासोबत? कोणासोबत चालली? दादा. बाबा घेऊन जाते ना तुला? ओके बाय. बाय करायला. बाय. ये लवकर. जाते म्हणा. नाही जात. नाही तुला बघ. कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं आहे? तिकडे गोरमन. आता पिल्लू गेली आहे बाहेर तिच्या बाबांसोबत. थोडं म्हटलं तिला बाहेर घेऊन जा गार्डनमध्ये. तिचं म्हणणं होतं की भूर चलाई. पण माझी कामं थोडी पेंडिंग होते. उद्याची पॅकिंग पण बाकी आहे. तर त्यामुळे म्हटलं तिच्या बाबांना म्हटलं घेऊन जा तुम्ही, मला थोडा वेळ मिळून जाईल. आणि आता कपडे धुतले आहे, ते कपड्याच्या घड्या पण करून घेणं आहे. किचन आवरला आत्ताच. थोडंफार स्किन केअर करायचं पण ते राहू दिलं आता, कारण ऑलरेडी माझं पॅकिंग झालेलं आहे. आणि आज मिल्क केकची रेसिपी जी छोटीशी दाखवलेली मी इन डिटेल तुम्हाला नंतर कधीतरी शेअर केले शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर आधी मी याच्या आधी बनवून बघितला होता, थोडं दूध उरलेलं होतं तेव्हा. आणि आता म्हटलं परत एकदा बनवून बघते. तर खरंच खूप मस्त झालं होतं आणि यावेळेस पण खूप टेस्टी झालं. आणखी आता सेट व्हायला ठेवलेलं आहे. कट वगैरे करेल नंतर मी. आता संध्याकाळ पण झालेली आहे. म्हटलं तरी विवाद करून घेते ती पहिले. आता वाजले आहे 6:30. दिवात वगैरे करून झाली माझी. आता म्हटलं जे पार्सल्स बोलवले होते ना मी जन्माष्टमीसाठी काही हे बोलवले आहे कृष्णाजीचे कपडे आणि थोडीफार राखी पण बोलवली आहे रक्षाबंधनसाठी. तर म्हटलं आता ते पण अनबॉक्सिंग करून बघते कशा आल्या काय आल्या, कारण मला कृष्णाजीची साईजच नव्हती माहिती ॲक्च्युली. त्यामुळे म्हटलं मी 2 साईजचे बोलवले. एक मोठा आला आहे बहुतेक मला असं वाटतं आहे पॅकेजिंगवरून, आणि एक छोटीला आला आहे. तर छोटंवाला मी घालून बघते आधी कसं होते काय होते. जर जे व्यवस्थित फिट बसलं ते तुम्हाला शेअर करते मी कुठल्या नंबरची साईज आहे. तर ती त्यावर मेन्शन केलेलं होतं साईज, पण मला माझ्या कृष्णाची साईजच नव्हती माहिती. त्यामुळे म्हटलं आता 2 साईजचे बोलवून बघते. मग आता चांगल्या क्वालिटीचे रिसीव्ह झाले आणि खूप कमी प्राईजमध्ये मिळाले. आणि सोबत राख्या पण बोलवल्या. म्हटलं त्या पण खुलून बघते कशा आल्या काय आल्या. रिटर्न वगैरे करायचं रिटर्न पण करून देईल, कारण जर एखादी डॅमेज वगैरे असली तर चला मी आता दाखवते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते कसं ते आहे. तर ते
कुठले कुठले प्रोडक्ट बोललेले आहे आणि सगळ्या प्रोडक्टची मी लिंक्स देईलच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही पण परचेस करू शकता. मेशोवरून खूप चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स मिळतात मला. मी खूप वेळा बघते आणि रिव्ह्यूज रेटिंग वगैरे चेक करूनच बघत असते किती रेटिंग आहे, किती लोकांनी ते परचेस केलेलं आहे. तर त्यावरूनच ते प्रोडक्ट मागवलं ना तर आपल्याला नेहमीच प्रोडक्ट खूप चांगलं मिळतं. आणि जर काही इश्यू झालाच तर आपण रिटर्न पण करू शकतो. माझ्यासोबत पण 2-3 गोष्टी अशा झाल्या होत्या रिटर्न करावं लागल्या, कारण डॅमेज येतं कधी कुठलं प्रोडक्ट मिसिंग होऊन जातं, म्हणजे कुठलं डिफरंटच प्रोडक्ट येऊन जातं. तर त्यानुसार ते रिझन टाकायचं बरोबर आणि मग रिटर्न होऊन जातं. आपल्या अकाउंटमध्ये त्याचं पेमेंट पण येऊन जातं पटकन. त्यामुळे म्हटलं आता बघते, कृष्णाजीसाठी मागवले आहे. आणखी गणपती डेकोरेशनचं पण बोलवायचं आहे, तर ते आता काही दिवसांनी ऑर्डर करेल. आता 2-3 दिवस तर माझे तिकडे जाणार सासरी, तर त्यामुळे म्हटलं तर थोडं पार्सलचं कमी करते, कारण मग ते पार्सल येऊन तशीच पोर्चमध्ये पडले राहतात. आणि आता जे ऑर्डर केलेले आहेत ना तर ते येईलच म्हटलं, तर ते ठेवून देईल. आणि जे बाकीचे आता नंतर बोलवेल, आता जन्माष्टमीच्या आणखी काही गोष्टी बोलवायच्या आहेत, तर त्यासुद्धा मी बघेल नंतर ऑर्डर करून. आता ज्या रिसीव झालेल्या आहेत त्या तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. तर हे एक आहे, हे मोठ्या साईजमध्ये रिसीव झालेलं आहे आणि हे एक छोट्या साईजमध्ये. तर हे साईज मला असं वाटतं की माझ्या कृष्णजीला येऊन जाईल. ठेवून बघते. सोबत त्यांचा फेटा पण आलेला आहे. इतका सुंदर दिसत आहे ना, हे खूपच सुंदर लुक दिसत आहे त्यांचं. कलर पण मला थोडा युनिक घ्यायचं, तर यावेळेस दरवेळेस मी येल्लो किंवा रेड, पर्पल अशा टाईपमध्ये घेते. आणि ब्लू यावेळेस म्हणजे आतापर्यंत कधी मी घेतला नव्हता, त्यामुळे म्हटलं ब्लू. आणि सोबत मोरपंख पण ॲड झालेले आहे यामध्ये. तर खूप सुंदर दिसत होतं हे मी. आणि साईज पण परफेक्ट वाटत आहे मला. मी याच्या साईजची ती स्क्रीनवर मेन्शन करेल तुम्हाला आणि प्राईस पण मेन्शन करून देईल. तर याच्यासोबत मॅचिंग असा टोप पण मिळालेला आहे. हे पण छान आहे पिंक कलरचं, पण हे माझा कृष्ण थोडा छोटा आहे ना, त्यामुळे मला छोटासा ड्रेस लागेल. त्यावरचे हे पण किती सुंदर अटॅच केलं आहे पर्ल. आणि यासोबतचा हा मॅचिंग फेटा. तुमचा कृष्ण जर मोठा असेल किंवा साईज वेगळी असणार तर तुम्ही हे पण घेऊ शकता. याची पण मी प्राईस आणि साईज नंबर मेन्शन करेल स्क्रीनवर. आणखी हे मी राख्यांचं मागवलेलं आहे. हा असा 5चा सेट आहे. खूप चांगलं मिळालं मला हे प्राईसच्या अकॉर्डिंग, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. हा पण राख्यांचा सेट आहे. यांच्यासोबत हे एक सिक्का मिळालेला आहे. आता हा ओरिजिनल आहे की नाही माहिती नाही मला, पण यांनी दिलेला आहे गिफ्ट म्हणून. आणि सोबत कुंकू आणि अक्षित पण दिलेलं आहे पॅकेटमध्ये. हे लहान मुलांसाठी आपण राख्या घेतो ना, तर त्या हिशोबाने हे मी ऑर्डर केलेल्या होत्या. आणि हे एक वेगळं वाटलं म्हणून थोडं चांदीमध्ये, पण हे ओरिजिनल चांदी आहे की नाही माहिती नाही मला. अशामधून येते. आणि हा म्हणजे जास्तीचा सेट होता ॲक्च्युली. 11चा हा सेट आहे. इतक्या कमी प्राईजमध्ये इतकं छान राखी मिळाले ना ऑनलाईनमध्येच. खूप मस्त क्वालिटी आली आहे यांची. म्हटलं की यावेळेस बघावं ऑर्डर करून सगळ्यांसाठीच. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आणि कपल राखी पण बोललेली आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. भावासाठी आणि वहिनीसाठी म्हणून असं बांधतात. तर त्या हिशोबाने खूप चांगली वाटली मला याची पण क्वालिटी. ब्रेसलेट सारखी दिसते. मग ही खूप छान दिसत आहे कपल राखीमध्ये. आणि सोबत या पण आहे कपल राखीमध्ये. हा 4चा सेट आहे. 2 सिंपल राखे दिले आहे यामध्ये. 2 सिंपल राखे दिलेले आहे. आणि हे एक आहे फॅन्सीमध्ये. हे पण छान.